हाय हॅलो सर्वांना माझा नमस्कार. आणि हा आहे माझा गावाकडचा दुसरा दिवस, आम्ही माझ्या चुलतीच्या घरी राहायला गेलो होतो, कारण की तिथंच आपल्या आसरांच्या सवासणी करायच्या होत्या, ज्या विहिरीच्या शेजारी आहेत. तर मग आमची तयारी चालू होती त्या दिवशी. माझी बहिणीची लहान मुलगी असल्यामुळे ती काही काम करून देत नव्हती. माझी बहीण अशी तिला घेऊन झाडाखाली मस्त बसली होती. एकदम भारी वाटत होती. सकाळी सकाळी वातावरण पण एकदम भारी वाटत होतं तिकडं. मी जिथं राहते त्यापेक्षा मला गावाला राहायला खूप आवडतं. आई आणि चुलती स्वयंपाकाची तयारी करत होत्या आणि ही मुलं पण बघा किती छान खेळत होती. तिकडे गेले ना की मुलांना खूप भारी वाटते एकदम. नव्या पण खेळता खेळता पडली होती, कपडे वगैरे तिने पण खराब करून घेतले होते, पण तरी पण ती रडत वगैरे नव्हती, मस्त राहत होती. दीदी तिला घेऊन बसली होती आणि मी पण थोडीशी हेल्प करत होते. बडीशेप वगैरे कुटून दिली. माझी चुलती पुरण वगैरे परतून घेत होती, मम्मी लसूण सोलत होती. अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी मिळून त्या दिवशी सगळं स्वयंपाक वगैरे केला. आणि त्यानंतर लगेचच नैवेद्य दाखवण्यासाठी जिकडं आमच्या मावलया आहेत विहिरीकडं तिकडं गेलो. तिथं जाता जाता हे असं गहू पेरलेला होता, एकदम मस्त उगवलाय बघा तुम्ही. एकदम छान वाटत होतं नारळ फोडल्यानंतर. जे नारळाचं पाणी होतं ते काढण्यासाठी काहीच नव्हतं आमच्याकडं. मग हे असं कळशीमध्ये ते पाणी काढून शर्विल पित होतं ते. आणि त्यानंतर लगेचच आम्ही आमच्या आजी आजोबाच्या समाधीच्या पाया पडायला गेलो. तिथे हे चिंचेचं झाड पण आहे जवळच. एकदम भरपूर चिंचा लागल्या होत्या, एकदम छान. गावाकडे ही अशी खूप मज्जा असते चिंचा वगैरे खायची. आणि मग शर्विलला एक चिंच मी शोधून काढली आणि त्याला दिली. अजून पाड नव्हता लागला चिंचेला, त्यामुळे बराच वेळ शोधायला लागला. मग तेव्हा एक मला चिंच सापडली आणि मी त्याला दिली. त्याला अजिबात आंबट पण लागत नव्हती, ती एकदम आवडीने तो खात होता, तोंड पण वाकडं करत. आणि आम्ही लगेचच नंतर गेलो गावामध्ये. तिथेही अशी मस्त शाळा भरली होती, ती मुलं मस्त पाढे म्हणत होते एकदम. आणि त्यानंतर लगेचच गेलो घरी. 6 वाजले होते, त्यामुळे सवासणी आल्या होत्या जेवायला आणि त्यांना जेवायला घातलं आणि मग झालं सवासणींचा कार्यक्रम. बाय बाय.